आता आपण नियमावली नवीन काढलेली आहे. बरं. कुठली की पट्टीची, जी पांढरी पट्टी आहे ती आपली आपण ठोकणारच आहे. बरं, रेग्युलर आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत कोड्याचा माळी या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी देशातलं सगळ्यात मोठ्या बक्षिसाचं मैदान दिनांक 9 नोव्हेंबर रोजी संपन्न होते आणि या ठिकाणी मैदानाला भेट दिली आहे प्रसिद्ध हिंदकेसरी झेंडापंच बाप्पू धनवडे कोरेगावकर, त्याचबरोबर महाराष्ट्राचा बुलंद आवाज विकास सर जगदाळे आणि त्याचबरोबर आनंदाप्पा पण आलेले आहेत. या मैदानाला भेट दिलेली आहे. बाप्पू, काय सांगाल, मैदानाची पाहणी केली, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? मैदान जवळजवळ 70% मैदान पूर्ण झालेलं आहे. पूर्ण थोडंसं कुठं काय असेल तिथं माती त्यांना सांगितलं भरून घ्या, सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही त्यांना सूचना केल्या? सगळ्या आप्पांनी, मी सरांनी सगळ्या सूचना केलेल्या आहेत. आता फक्त राहिले, आता आपण नियमावली नवीन काढलेली आहे. कुठली की पट्टीची, जी पांढरी पट्टी आहे ती आपली आपण ठोकणारच आहे. रेग्युलर आहे. रेग्युलर त्या पट्टीवर तुम्ही आला, उभा राहिला, पट्टीवर पाय ठेवला तरी काही नाही. त्या नवीन पद्धत म्हणजे त्या पट्टीच्या 4 बोटं सोडून एक लालगी पट्टी टाकणार आहे. आपल्याला गटाला गाडी आणि फॉर्च्युनर आहे, पण त्या लालगी पट्टीला शिवला तो बादच आहे. बादच. हा, बरं, ही नवीन पद्धत. हा, नवीन म्हणजे का तर सगळ्याला थोडंसं काय काय ठिकाणी अडचण आली आहे झेंडा टाकताना, की काय बाबा पुढं पायाला पट्टीवाला किंवा ती चांगली गाडी ती बाद होती, पण नाही पता त्यानं ते आपल्या लालग्या पट्टी, पांढऱ्या पट्टी तुला दिवसभर नाचायला नाच, लालग्या पट्टी आलं की त्याच पद्धतीने. हा, आता आपण बोलूयात विकास सरांकडे. सर, काय सांगाल, तुम्ही मैदानाची पाहणी केली, कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली, मैदान कसं आहे आता सध्या, ही नवीन फाटी आहे? पहिली गोष्ट, रुस्तुमे हिंदकेसरी जे 2 वर्षापूर्वी झालं त्यावेळेला पण आपण त्यांचं नियोजन बघितलं, अखंड महाराष्ट्रानं नाही तर बैलगाडी शर्यत क्षेत्रानं पाहिलं. त्यावेळेला बघितलं की खरोखर सुंदर असं नियोजन केलेलं आणि त्याच धर्तीवर आता ह्या वर्षी फक्त यावर्षी काय झालं, एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल मैदान आहे. आदत आणि दुसऱ्यासाठी आपण मागल्या वेळेला पण सांगितलेलं की खरोखर नंदनवन असणारी फाटी या सांगली भागात मोकळं रान असल्यामुळं रान चांगलं त्यांना मिळालेलं आहे आणि या ठिकाणी 2-3 शर्यतीचे प्रकार आहेत, त्यामुळं अतिशय सुंदर शर्यत आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण वळूयात आनंदाप्पांकडे. आप्पा, तुम्ही मैदानाला भेट दिली, स्वतः पाहणी केली, तयारी सुरू आहे, मैदानाची काम चालू आहे, काय सांगाल? तर माझी तशी दुसरी भेट आहे. आता जवळजवळ 70 ते 80% मैदान तयार झालं आहे. आता इथं बघितलं तर जे जनरल गाड्यांचं एक मैदान तयार झालं आहे. बरोबर. दुसरं श्वास म्हणजे श्वानच्या याचं एक मैदान झालं आहे, घोड्याचं एक मैदान झालं आहे आणि आज आपल्या पट्टा पद्धतीचे बैलगाड्याचं एक मैदान झालं. मनोराजुरीपासून एक 7-8 किलोमीटर येईल कवठेमहांकाळ रस्त्याला हे मैदान आहे. आणि आम्ही बघितलं गेल्या पावटी त्यावेळेला फार मैदान असं त्रास घेऊन करेल असं वाटायचं, पण अक्षरशः पैलवानांनी गेले महिनाभर
या माळावर त्यांचे सगळे सहकारी आणि या विभागातले सर्व कार्यकर्त्यांनी बैलगाडी शौकीन अतिशय मैदान चांगलं घेतलेलं आहे. आणि चाकोऱ्याही चांगल्या आहेत, एकसारख्या चाकोऱ्याला कुठं खडा नाही, अतिशय उत्तम चाकोऱ्या आहेत. सगळ्या म्हणजे जनरल गाडीच्याही चांगल्या आहेत. हे आहे फार सुंदर नियोजन केलेलं आहे. आता जे बापूंनी सांगितलं की पांढरी पट्टी आपली कायमचा नियम आहे आणि पांढऱ्या पट्टीच्या पुढं एक 4 इंच म्हणा, चार एक बोट म्हणजे एक इंच असं 4 बोटाची पट्टी पुढे एक लाल असणार आहे. त्या लाल पट्टीला टच झाला की गाडी बाद. मग ती वर पाय घेतला खाली ठेवला नाही, त्या पट्टीच्या लाल पट्टीच्या पुढं वर जरी पाय आला तरी गाडी बाद. बरोबर बापू? बरोबर. म्हणजे लाल पट्टीच्या पुढं एक अर्धा इंच सुद्धा पुढं याचा नाही पाय, असा तो हा नियम आहे इथला. तर अतिशय उत्तम हे आहे. माझी परत एकदा गाडीवानांना एक विनंती आहे, तुम्ही लवकर नोंद करा. गाड्या भरपूर नोंद झालेल्या आहेत आणि नोंद करून ह्या माणसाला सहकार्य करूया की या माणसाने एवढं 1 महिना झालं हे केलं, एवढं देशातलं 1 नंबरचं मैदान नियोजन बघितलं की आम्हालासुद्धा 40 वर्षाच्या ह्या बैलगाड्याच्या नादाच्या ह्याच्यात असं नाही मैदान कुणी केलं. आणि फार मैदान तासगावपासून असं हे आहे. आणि इथल्या माणसांना जनरलचं मैदान आधी हे केलं, परत म्हटले दुसरं ठेवा, पर एक ओपनचं आहे म्हणजे जनरल मैदानी ओपन झालं, दुसरं ठेवा म्हटले. काही मंडळी या भागातली म्हटली आदत ठेवा, असं ते संजय चंद्रहार पाटलांनी हे मैदान ह्या पद्धतीने ठेवलेलं आहे. आणि अतिशय उत्तम आणि सगळं तयारी झालेली आहे. कुठं बांधायला अडचण नाही, पुढं थांबायला अडचण नाही, पाण्याला अडचण नाही, सावलीला अडचण नाही. उत्तम माळावर सगळ्यांची सोय होणार आहे. जेवढं तुम्ही नोंदीवचेला गाड्या तेवढे लवकर नोंदवा आणि ज्यांना जास्तीत जास्त गाड्या घेऊन या अशी आमची बैलगाडीवाल्यांना आमच्या वतीनं विनंती आहे. आता मित्रांनो या ठिकाणी बारामतीहून प्रसिद्ध बैलगाडी मालक स्वप्नील शेठ सनस आहेत. स्वप्नील शेठ नमस्ते. आता तुम्ही बारामतीहून खास आलाय या ठिकाणी मैदानाची पाहणी करायला, काय सांगाल? नाही, मैदान खास पाहण्यासाठी आलो होतो आज. मैदान म्हणजे कसं आहे, आपण एवढं प्रत्येकच गाडी मालक आज पूर्ण महाराष्ट्रातून येणार आहे. म्हणजे चुकीचा मेसेज काय जायला नको किंवा काय व्हायला नको, त्यासाठी आपण खात्री करणं गरजेचं आहे. आज एक बैलगाडी मालक म्हणून सगळ्याच बैलगाडी मालकांना एक मेसेज देतो की मैदान हे तुम्हाला पळण्यायोग्य आहे. मी स्वतः खात्री केलेली आहे, त्यामुळे कोणती शंका न बाळगता इथं नोंद करून मैदान जे आयोजक आहेत त्यांना सहकार्य करा. चालतंय, धन्यवाद.
मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा। धन्यवाद।